मागील तासामध्ये आपण अध्ययन प्रक्रियेबद्दल चर्चेला सुरुवात केलेली होती. अध्ययनाची व्याख्या आणि अध्ययनाचे स्वरूप हे कसे आहे हे आपण चर्चा केल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की अध्ययनामुळे वर्तनात बदल होत असतात. वर्तन विविध प्रकारचे घडून येतात व अशा विविध प्रकारच्या वर्तनमध्ये बदल घडवून आणणारी अध्ययन प्रक्रिया आहे. व्यक्ती जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सभोवतालच्या परिसरातून, त्याचबरोबर सामाजिक घटनातून, त्याचबरोबर शालेय वातावरणातून, त्याच्या व्यावसायिक वातावरणातून, त्याच्या सवंगड्यातून, त्याच्या भौगोलिक वातावरणातून विविध ज्ञान आत्मसात करत असते, कौशल्य आत्मसात करत असते. त्या कौशल्य आणि ज्ञानाच्या आधारावर त्या व्यक्तीच्या मूळ वर्तनामध्ये बदल होऊ लागतो. बाल्यावस्थेमध्ये ज्या बाबी त्या बालकास करणं अशक्य असतात, अशाच काही कृती, अशाच काही क्रिया ते बाल जसजसं मोठं होत जातं, जसजसं त्याचा वैकासिक वाढ आणि विकास होत जाते, त्यानुसार विविध प्रकारचे कौशल्य, क्षमता आत्मसात करून व्यक्ती आपल्या वर्तनामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच अध्ययनातून व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया, प्रतिक्रिया ह्या ज्ञात होत असतात, आत्मसात होत असतात आणि ह्या संपादित स्वरूपाच्या वर्तनातून त्याच्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक बदल हा संभवत असतो. अध्ययनामुळे वर्तनात बदल होतो, पण असा बदल हा स्थिर, स्थायी स्वरूपाचा, दीर्घकालीन, टिकाऊ स्वरूपाचा, गुणात्मक स्वरूपाचा, प्रगतिशील सूचक स्वरूपाचा, सुधारणात्मक स्वरूपाचा, मापनीय स्वरूपाचे बदल होत असतात. हे प्रत्येक वर्तन हे स्पॉन्टेनियसली जे वर्तनात बदल घडून येतो, अशा स्पॉन्टेनियसली वर्तन बदलांचा समावेश किंवा तात्पुरत्या वर्तन बदलांचा समावेश हा अध्ययन प्रक्रियेमध्ये होत नाही. जसं की विशिष्ट प्रकारच्या थकव्यामुळे वर्तनात होणारा बदल, त्याचबरोबर एका विशिष्ट कृत्रिम पदार्थाच्या सेवनामुळे होणारा बदल किंवा अपघातामुळे त्याच्या क्रियाप्रतिक्रियांमध्ये होणारा बदल हा अध्ययन प्रक्रियेमध्ये समाविष्ट होत नाही. असे जे बदल असतात हे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. मग वर्तनात बदल घडून येतो, तर विविध प्रकारच्या वर्तनात घडून येणारे जे बदल आहेत हे बदल परस्पर संबंधित असतात, परस्परावलंबित असल्यामुळे अशा वर्तन बदलांना त्यापासून अलग करणं, त्यापासून दूर करणे हे अवघड आहे. म्हणजेच म्हणूनच म्हटलं जातं की अध्ययन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये सातत्य असतं, कंटिन्युएशन असतं. आपण सातत्याने नवीन नवीन बाबी या आत्मसात करत असतो, शिकत असतो. तथापि अध्ययनाचे प्रकार हे पाहत असताना विविध मानसशास्त्रज्ञांनी ज्याप्रमाणे अध्ययनाच्या विविध व्याख्या मांडलेल्या आहेत, त्याचप्रमाणे शास्त्रीय अभ्यासामध्ये सुलभता यावी, म्हणजे अध्ययनाच्या शास्त्रीय अभ्यासात सुलभता आणण्याच्या हेतूने मानसशास्त्रज्ञ वर्तनाचे प्रकार व त्यासाठी लागणारे अध्ययन साहित्य याच्या आधारावर अध्ययनाचे 3 प्रकारात वर्गीकरण करतात. हे आपण आज अध्ययनाचे प्रकार याविषयी चर्चा करणार आहोत. म्हणजेच येथे अध्ययनासाठी लागणारे जे साहित्य आहेत, या साहित्यांच्या आधारावर अध्ययनाचे मूळ 3 भागामध्ये प्रकार किंवा 3 भागामध्ये त्याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. पहिला शाब्दिक अध्ययन, व्हर्बल लर्निंग. दुसरा मोटर लर्निंग म्हणजेच कारक अध्ययन. आणि तिसरा प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे समस्या परिहार अध्ययन. आता एक एक अध्ययन प्रकाराविषयी आपण जाणून घेऊया. शाब्दिक अध्ययन कशाला म्हणायचं? त्या शाब्दिक ह्या शब्दावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की शब्दांच्या आणि भाषेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अध्ययनाला शाब्दिक अध्ययन किंवा भाषिक अध्ययन म्हणतात. अशी सरळ सोप्या सुटसुटीत भाषेत व्याख्या करणं
आपल्याला शक्य आहे. जे शाब्दिक अध्ययन म्हणजेच शब्दांच्या माध्यमाने, संज्ञांच्या माध्यमाने, संकल्पनांच्या माध्यमाने, भाषेच्या माध्यमाने केल्या जाणाऱ्या अध्ययनाला शाब्दिक अध्ययन असे म्हणतात. मग यामध्ये लिहिणे, वाचणे, बोलणे, एखादा उतारा, एखादा कविता पाठ करणे, त्याचबरोबर आपण पेपर वाचतो, मॅगझिन्स वाचतो, याची उदाहरणं आपणास देता येते. मानवोत्तर प्राण्याच्या ठिकाणी भाषिक विकासाचा अभाव आढळतो, म्हणून शाब्दिक अध्ययन ही मानवाला मिळालेली निसर्गतः एक अनमोल अशी देणगीच आहे. मानवाच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया मुख्यतः ह्या शाब्दिकच असतात. म्हणजे शाब्दिक म्हणजे आपण बोलतो, आपण वाचतो, आपण लिहितो. जरी व्यक्ती निरक्षर असेल तरी देखील ती बोलण्याची क्रिया तिची घडून येते. म्हणजे बोलण्याच्या माध्यमातून घडून येणारे जे अध्ययन प्रकार आहे, हे अध्ययन प्रकाराला समावेश हा शाब्दिक अध्ययनामध्ये केला जातो. म्हणूनच म्हटलं जातं की मानवाच्या बऱ्याचशा प्रतिक्रिया, म्हणजे मॅक्झिमम टू मॅक्झिमम रादर दॅन आपण असंही म्हणू शकतो की पूर्ण समग्र जो मानवी प्राण्याचा जो अध्ययन प्रक्रिया आहे ही शाब्दिक अध्ययनावरच अवलंबून आहे. म्हणजे मानवाच्या ज्या मुख्यतः ज्या क्रिया असतात ह्या शाब्दिक स्वरूपाच्या असतात. व्यक्तीजवळ असलेल्या शब्दसंपत्ती ही त्याची वैयक्तिक प्रॉपर्टी असते, ती अतिशय आत्मनिष्ठ असते. समाज व्यवहारामध्ये या शब्दसंपत्तीचा, शब्द भांडारांचा व्यक्ती प्रभावी साधन म्हणून उपयोग करत असते आणि व्यक्तीच्या शालेय व महाविद्यालयीन शिक्षणामध्ये शाब्दिक अध्ययनाचा हा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे शब्दांच्या साह्याने घडून येणारं जे अध्ययन आहे, ह्या अध्ययन प्रकारामध्ये शब्दभंडार, शब्दसंपत्ती हा शाब्दिक अध्ययनाचा मुख्य साधन आहे. आणि शाब्दिक अध्ययन हे मुळातच जर अकॅडमिकली विचार केला तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये हे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान आत्मसात करतो, पुस्तकी रूपी ज्ञान आपण आत्मसात करतो, त्या पुस्तकी रूपी ज्ञानाचा समावेश हा शाब्दिक अध्ययनामध्ये केला जातो. दुसरा अध्ययनाचा प्रकार आहे त्याच्या साहित्यावरून. व्यक्ती जे साहित्य वापरते, साहित्याच्या आधारावर मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाचे जे 3 प्रकार मांडलेले त्याविषयी आपण चर्चा करतो. दुसरा जो मुद्दा आहे, दुसरा जो अध्ययनाचा प्रकार आहे तो म्हणजे कारक अध्ययन. कृती व स्नायूंच्या हालचालीच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अध्ययनाला कारक अध्ययन असे म्हणतात. मोटर लर्निंग, मोटर म्हणजे क्रिया, कृती ह्या स्नायू आणि अवयवांच्या माध्यमातून केल्या जातात आणि त्या हे साधन आहे, हे माध्यम आहे, अध्ययन साहित्य आहे. या अध्ययन साहित्यामध्ये कारक अध्ययनाच्या मूळ जो साहित्य आहे ते म्हणजेच व्यक्तीच्या कारक हालचाली. या कारक हालचाली त्याच्या स्नायूद्वारे, त्याचबरोबर त्याच्या अवयवांद्वारे घडून येतात. म्हणजेच येथे कृती व स्नायू हालचालींच्या माध्यमातून केले जाणारे अध्ययन म्हणजेच कारक अध्ययन होय, अशी सुटसुटीत व्याख्या आपल्याला मांडता येईल. जरी बहुतेक वेळा व्यक्ती अध्ययनासाठी शब्दांचा वापर करत असते, भाषांचा वापर करत असली तरी देखील तिच्या ठिकाणी प्रस्थापित होणारे वर्तन प्रकार हे मुख्यतः कारक स्वरूपाचेच असतात. उदाहरणार्थ क्रीडा कौशल्य असेल, यंत्र हाताळणी असेल, वाद्य वाजवणे असेल किंवा संगणक चालवणे असेल, नृत्य असेल, इत्यादी प्रकारच्या ज्या विविध ठिकाणी व्यक्तीला कारक हालचालींच्या किंवा कारक कौशल्यांचाच उपयोग करावा लागतो. म्हणजे काही असे अध्ययनाचे क्षेत्र आहे तिथं भाषेचा अवलंब होत असला तरी देखील ते साहित्य शिकण्यासाठी कारक हालचालींचाच आधार घ्यावा लागतो. कारक साहित्यच त्याचं मुख्य माध्यम असतं, साधन असतं. म्हणून अशा क्रियाकौशल्य संपादित करण्यासाठी किंवा क्रियाकौशल्यांचं आत्मसात करण्यासाठी ज्या कारक हालचालींचा अवलंब केला जातो, स्नायूंचा अवलंब केला जातो, कृतींचा अवलंब केला जातो, त्यामार्फत होणारं जे अध्ययन असेल अशा अध्ययन प्रकाराला कारक अध्ययन असे म्हणतात. मानवेतर प्राणीच्या ठिकाणी भाषेचा विकास होत नसल्याने, म्हणजे मानवांमध्ये एक भाषा ही देणगी दिलेली आहे पण मानवेतर प्राण्यांमध्ये भाषा ही देणगी दिलेली नाही.
म्हणून त्यांचे पूर्ण अध्ययन प्रकार हे कारक स्वरूपाचेच असतात. जसं की प्राण्यांना सुद्धा एक विशिष्ट भाषा असते असं आपण ज्यावेळेस म्हणतो तेव्हा त्यांचे संकेत असतात, खानाखुणा असतात. त्या संकेत आणि खानाखुणांच्या माध्यमातून ते एकमेकांशी संवाद साधत असतात किंवा त्या संकेत आणि खानाखुणांच्या माध्यमातून नवीन संदेश ते ग्रहण करून आपल्या वर्तनामध्ये बदल घडवून आणत असतात. उदाहरण जर सांगायचं झालं तर एखाद्या जंगलामध्ये अनेक प्राणी राहतात. एक जंगल घ्या, जंगलचा समोर चित्र आणा आणि तेथे अनेक हिंस्र प्राणी आणि काही डोमेस्टिक ॲनिमलही राहतात. या डोमेस्टिक ॲनिमल्सला हिंस्र ॲनिमलपासून त्रास असतो, धोका असतो, जीवाला त्यांचा धोका असतो. ते त्यांच्यावर आक्रमण करू शकतात, शिकार करू शकतात. अशा वेळेस सिंह जर किंवा वाघ जर तिथून त्या विशिष्ट प्रदेशातून जर वावर करत असेल तर अशा वेळेस माकड असतील किंवा हरण असतील या विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात. त्यांचा जो खुरांचा टप 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 वाजणारा जो आवाज असतो त्या टपटप वाजणाऱ्या आवाजांवरून सुद्धा दुसरे जे तत्सम प्राणी आहे म्हणजेच हरणाचेच कळप जर लांबवर असेल तर तो संदेश ग्रहण करतात आणि त्यानुसार त्यांची जी क्रिया असेल ती क्रियामध्ये बदल घडून स्वतःच्या वर्तनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात की अशा प्रकारचा आवाज हा हिंस्र प्राण्याचा आता आक्रमक होणार आहे, आपल्यावर हल्ला होणार आहे असं संदेश ते ग्रहण करतात आणि भविष्यात तशा प्रकारचा आवाज आला तर स्वतःचा बचावसुद्धा करत असतात. माकडांच्या बद्दलही तुम्ही ऐकलं असेल, अनुभव घेतला असेल. जर कोणी त्यांच्यावर आक्रमण करत असेल तर माकड हे विशिष्ट आवाज काढतात. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या खानाखुणांच्या माध्यमातून, संकेतांच्या माध्यमातून ते वेगवेगळे ज्ञान ग्रहण करतात आणि आपल्या वर्तनामध्ये बदल घडवून असतात. म्हणूनच मानसशास्त्र हा केवळ मानवी वर्तनाचा अभ्यास न करणारे शास्त्र असून मानव व मानवेतर वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. आणि यामध्ये प्राण्यांच्या वर्तनासंबंधी अभ्यास करून विविध अध्ययनवादी मानसशास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडलेले आहेत, थेरी मांडलेल्या आहेत. म्हणून कारक अध्ययन हे मानव आणि मानवेतर प्राणी दोघांमध्येही घडून येणारा अध्ययनाचा प्रकार आहे. तिसरा अध्ययनाचा प्रकार साहित्याच्या आधारावर पडतो तो म्हणजेच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा समस्या परिहार अध्ययन प्रकार. शाब्दिक व कारक या दोन्ही प्रकाराच्या अध्ययनात योग्य प्रतिक्रिया कोणती आहे हे व्यक्तीस माहिती असतं. प्रश्नाचं उत्तर माहिती असतं किंवा विशिष्ट प्रकारचं यंत्र हाताळायचं असेल तर ते कशा पद्धतीने हाताळावायचं आहे हे व्यक्तीला ज्ञात असतं, त्याला माहिती असते. म्हणजे विशिष्ट प्रकारची प्रतिक्रियाबद्दल त्याला नॉलेज असतं, त्याला माहिती असते आणि ती कशा प्रकारे संपादन केली जाते याचा सुद्धा तिथं अभ्यास केला जातो. कुठे? कारक आणि शाब्दिक अध्ययनामध्ये. परंतु काही वेळा अनेक संभाव्य प्रतिक्रियांमधून चुकीच्या प्रतिक्रिया बाजूला सारून अचूक प्रतिक्रिया शोधून काढावी लागते व ही प्रतिक्रिया केल्याने समस्येचा उकल होतो. अशा प्रकारच्या अध्ययन प्रकाराला समस्या परिहार अध्ययन असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात चुकीच्या प्रतिक्रिया बाजूला सारून म्हणजे अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत आणि या अनेक प्रकारच्या प्रतिक्रियेमधून चुकीच्या प्रतिक्रिया बाजूला काढल्या जातात आणि त्या चुकीच्या प्रतिक्रिया बाजूला काढून आपण अचूक प्रतिक्रियेच्या आधारावर एखाद्या समस्येचा उकल करत असतो. अशा प्रकारचं अध्ययन दैनंदिन जीवनात जे घडून येतं अशा अध्ययन प्रकाराला समस्या परिहार अध्ययन असे म्हणतात. अध्ययनाच्या या प्रकारामध्ये उच्च प्रकारच्या किंवा उच्च पातळीच्या मानसिक प्रक्रियांचा इथे समावेश होतो. समस्येचं निराकरण करताना, समस्येचं समाधान करत असताना प्रथम आपणास वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करावे लागतात. त्या प्रयत्नातून अनेक प्रकारच्या चुकाही घडून येतात आणि त्या चुका आणि प्रयत्नांच्या आधारावर आपण एक योग्य त्या प्रतिक्रियेचं आपणास मर्म होतो, ज्ञान होतो आणि त्या ज्ञानाच्या आधारावर ती समस्याही सुटत असते. म्हणजेच येथे योग्य प्रतिक्रियेचे अचूक मर्मज्ञान होऊन समस्येची उकल होणे म्हणजेच समस्या परिहार अध्ययनाचं हे प्रमुख वैशिष्ट्य म्हणून समजलं जातं. आता याचा दैनंदिन जीवनामध्ये कसं आपण ॲप्लिकेशन करतो? यामध्ये अंकगणित असेल, आकडेमोड असेल,
नंब्रिकल रिझनिंग असेल, मेज असतील, ग्राफ्स असतील, शब्दकोडे असतील, ठोकळ्यांची रचना असेल, चित्रांची जुळवाजुळव असेल, अशा अनेक प्रकारचे जी उदाहरणं आहेत ही शाब्दिक अध्ययनापेक्षा समस्या परिहार अध्ययनाची उदाहरणं म्हणून आपणास देता येते. म्हणजे समस्या परिहार म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपणास बऱ्याचशा वर्तना प्रकारामध्ये आपल्या प्रतिक्रिया कोणत्या आहेत हे आपणास माहीत नसतं आणि अनेक प्रतिक्रिया करून तिथं चुकीच्या प्रतिक्रिया ह्या बाजूला काढल्या जातात आणि प्रयत्न आणि प्रमादाच्या साह्याने म्हणजे ट्रायल अँड एररच्या माध्यमातून आपणास योग्य प्रतिक्रियेचं ज्ञान होतं, मर्म होतं आणि त्यातून आपली समस्या ही सुटत असते व अचूक प्रतिक्रियेच्या साह्याने आपण समस्येचं उकल करत असतो. जीवनातल्या अशा असंख्य समस्या आहेत की त्या आपण सोडवत असतो. त्यामध्ये जर MPSCचा अभ्यास करत असताना, UPSCचा अभ्यास करत असताना अशा प्रकारचे उदाहरणं येत असतात. जसे की अंकगणित असेल, वर्बल रिझनिंग, नंब्रिकल रिझनिंग असेल, मेज असतील, ग्राफ्स असतील, ठोकळे असतील की या कृतीच्या नंतर कोणता क्रम येणार आहे किंवा 50, 48 पुन्हा 64 अशा प्रकारचे आकडे दिलेले असतात आणि येणारा अंक पुढील कोणता, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, अशा प्रकारचे जे अध्ययन प्रकार आहे या अध्ययन प्रकाराला समस्या परिहार अध्ययन असं म्हटलं जातं. म्हणजे एकंदरीत अध्ययन साहित्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्यावरून मानसशास्त्रज्ञांनी अध्ययनाचे हे वरील 3 प्रकार मांडलेले आहेत. पुन्हा रिव्ह्यू करू आपण. एक शाब्दिक अध्ययन, शब्दांच्या माध्यमातून घडून येणारं अध्ययन म्हणजे शाब्दिक अध्ययन होय. दुसरा कारक अध्ययन, कृती स्नायू हालचालींच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अध्ययन प्रकाराला कारक अध्ययन असे म्हणतात. व समस्या परिहार अध्ययन यामध्ये अनेक संभाव्य प्रतिक्रियेमधून चुकीच्या प्रतिक्रिया बाजूला काढल्या जातात, बाजूला सारून अचूक प्रतिक्रिया शोधून काढावी लागते व ती प्रतिक्रिया केल्याने समस्येचा उकल होतो. अशा प्रकारच्या अध्ययन प्रकाराला समस्या परिहार अध्ययन असे म्हणतात. असे एकूण अध्ययनाचे 3 प्रकार आपण आजच्या ह्या तासामध्ये, ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. नंतरच्या तासामध्ये आपण अध्ययनासंदर्भात वेगळी संकल्पना समोर घेऊन येणार आहोत.